वाहनांच्या चालकांचं सुद्धा एक विश्व असतं, ते फार गमतीशीर असतात किंवा एका वेगळ्याच विश्वात वावरत असतात. आता हीच बघा ना, ही समोर चाललेली गाडी आहे, तिच्या पाठीमागच्या बाजूला गाडीचा क्रमांक नाही पण अख्खा एक फलक लावलेला आहे. आता खरं तर ही त्याची दुःखभरी कहाणी आहे की तो कोणावर तरी सूड उगवतोय ते सांगता येत नाही. पण त्या गाडीवर लिहिलेलं आहे, एक होता राजा, एक होती राणी, आणि राणीचे कान घरच्यांनी भरले, खतम कहाणी. काही चालक अश्लील लिहितात, काही चालक चाटाळ शब्द लिहितात, काही चालक भावनिक शब्द लिहितात, काही चालक कुटुंबासाठी गहिवरलेले शब्द लिहितात. प्रत्येकाच्या भावविश्वानुसार हे फलक वेगवेगळे असतात. परंतु हा फलक मात्र थोडासा विचित्र वाटला आणि त्यामागं काय कहाणी असावी याचा शोध मनात सुरू झाला. मग याची राणी कोण असावी? ती सासरकडच्यांनी कान भरले की माहेरकडच्यांनी कान भरले? ती राणी कोण असावी असा एक प्रश्न निर्माण झाला आणि या राणीविषयी वेगवेगळ्या तऱ्हा, वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळ्या कहाण्या मनात येऊ लागल्या. ह्या 4 ओळीमध्ये खूप काही दडलेलं आहे. रविवारची सकाळ. गाडीमागे एक साधा फलक लावलेला होता, तो असा की एक होता राजा, एक होती राणी, राणीचे कान घरच्यांनी भरले आणि खतम झाली कहाणी. शब्द सोपेत पण जगाच्या प्रत्येक घरात सुरू असलेल्या संघर्षाची गंमत सांगणारे, त्या घरातील प्रत्येक भांडणाची अवस्था सांगणारे आणि ज्या घरात राणी वावरते तिथलं हे रोजचं जीवन असावं अशी ही कहाणी. राणी मग ती कोणतीही स्त्री असो, सासरच्या शिक्षक मंडळात शिकते, जिथं सासू तिचे कान भरते, आई पित्यांकडून तिचे कान भरवले जातात आणि बायको भाऊकडून देखील साल्याचा पाऊस पडतो. आजकाल तर राणीच्या हातात चुलीचा तीर, पतीच्या तक्रारींचा ढिगारा आणि घरच्या इतर सदस्यांच्या अपेक्षांचा संपूर्ण तंबू असतो. सासू म्हणजे जणू राणीची कान भरवणारी यंत्रणा. टीका आदेश, सूक्ष्म टिपणे, सगळं कानात भरलेलं. राणी म्हणते, अरे आज मी माझा कपाट स्वच्छ करणार होते. तर सासू लगेच विचारते, तू स्वच्छ केलंस तर काम अपूर्ण राहणार नाही का? मग राणी हसते, भांडी उचलते, कपाट पुसते. आपल्या मनातला राजा बोगस असतो असं ती विसरते. राजा फक्त दुरून निरीक्षण करतो, काही वेळ टीका करतो, मी तुझ्यासाठी काळजी घेत आहे असं म्हणण्याचं नाटक करतो. पण राणीच्या डोळ्यातला थकवा, हातातली कामं ही त्याला महत्त्वाची भूमिका बजावण्यापासून दूर ठेवतात. खरं तर भाऊ, बहीण, आई सर्वजण या घरगुती कॅरम बोर्डावर सतत खेळत असतो. कोणी सल्ले देतो, कोणी निर्णय घेतो, पण राणी मात्र ती खेळाडू असते आणि बोर्डाची सर्व काही एकत्र सांभाळणारी असते.